अहो तुम्ही घ्या तर नंतर द्या पैसे. अहो हो नंतर द्या पैसे. आपण हे कुठे ऐकतो माहितीये? देवळामध्ये जाताना बाहेरचे फुलवाले किंवा देवाचं सामान विक्रेते असतात ना, त्यांच्याकडनं आपण जेव्हा सामान विकत घेतो तेव्हा ते असं म्हणतात. ते म्हणतात काय, तर तुम्ही जाऊन देवाचं दर्शन घ्या आणि मग आल्यावर पैसे द्या. आणि आपणही बरेचदा तसं करतो. ते असं का म्हणतात माहितीये? आपण जो काही प्रसाद घेतलाय, वेणी घेतलीये, फुलं घेतलीयेत, फळं घेतलीयेत, त्या प्रसादाचं पुण्य त्यांना मिळावं म्हणून. खरं नाही वाटत आहे ना? तर आता तुम्हीच सांगा मला, जेव्हा आपण प्रसाद खरेदी करतो, त्याचे पैसे न देता तो प्रसाद आपण जर देवाला दिला, तर तो प्रसाद कुणाच्या नावावर आहे? तर त्या दुकान विक्रेत्याच्या नावावर. आपण त्याचे पैसे दिलेले नाहीत. म्हणजे जे काही आपण विकत घेतलेलं आहे ते सगळं झालं दुकानदाराचं. आणि मग साहजिक आहे ना, की ते पुण्य त्यांना मिळणार. आपण जर एखाद्या देवळात जातोय, तर बाहेरनं वस्तू घेतल्यानंतर सगळ्यात आधी त्याचे पैसे पे करा. म्हणजे ती वस्तू आपली होईल आणि मग त्यानंतरच ती देवाला अर्पण करा. तुम्हाला माहिती होतं का याविषयी? नक्की कमेंट करून सांगा. आणि मी नेहमीच असं करते बरं का. जय श्री स्वामी समर्थ.